इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 10th एडमिशन सुरू। 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर। लातूर जिल्ह्यात एक अत्यंत क्रूर आणि थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे। औसा सोलापूर महामार्गापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर असलेल्या वानवडा रस्त्यावर शनिवारी रात्री उभी असलेली एक कार तब्बल 4 तास जळत राहिली। या भयानक आगीत कारमध्ये हातपाय बांधून टाकलेल्या एका तरुणाचा अक्षरशः कोळसा झालाय। अनैतिक संबंधाच्या संशयावरून हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री 11:30 ते 12 वाजेच्या सुमारास एक स्कोडा कार वानवडा रस्त्यावर पेटताना स्थानिक नागरिकांनी पाहिली। या घटनेची माहिती 112 या आपत्कालीन क्रमांकावर देण्यात आल्यानंतर पोलीस पथक तातडीनं या घटनास्थळी दाखल झाले। अग्निशामक दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली, मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली। कारची पाहणी केली असता आतमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह जळून कोळसा झाल्याचं दिसून आलं। धक्कादायक म्हणजे मृतदेहाचे हातपाय बांधलेले होते, त्यामुळे अपघाती मृत्यू नसून क्रूर घातपात असल्याचा पोलिसांचा संशय बळावला आहे। प्रथम दर्शनी हा मृतदेह गणेश गोपीनाथ चव्हाण वय वर्ष 35 याचा असल्याचं सांगण्यात येत आहे। ती कारही होती ओढून आणलेली। मृत गणेश चव्हाण हे एका खासगी फायनान्स कंपनीत लातूर डिव्हिजनचे प्रमुख कार्यरत होते। नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार अनेकांशी आर्थिक व्यवहार त्यांचे होते। विशेष म्हणजे ज्या स्कोडा गाडीत त्यांचा मृतदेह सापडला ती कार हप्ते न भरल्यामुळे चव्हाण यांनी ओढून आणलेली होती, अशी माहिती समोर आली आहे। या घटनेमागे अनैतिक संबंध, आर्थिक व्यवहार, अन्य कोणताही गुन्हेगारी कट आहे का, या शक्यतांचा तपास पोलीस करत आहेत। या गंभीर घटनेच्या चौकशीसाठी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। तुमच्या मुलांच्या यशासाठी सर्वोत्तम ठिकाण आई विजन अकॅडमी। ट्युशन क्लासेस फॉर 1st to 10th, सर्व विषयांची खात्रीशीर तयारी, प्रशस्त क्लासरूम्स, बसण्यासाठी बेंच, लिहिण्यासाठी ग्रीन बोर्डची सुविधा, इंग्लिश, गणित, विज्ञान आणि इतर विषयांसाठी तज्ञ अनुभवी शिक्षक, आठवड्याला रिव्हिजन, महिन्यातून टेस्ट। फक्त 500 रुपयामध्ये सर्व विषयांचे ट्युशन सुरू। प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष। आजच प्रवेश घ्या आई विजन अकॅडमी, 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर।